नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चरल डिरेक्टिव्ह यूज केला आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये ॲट्रिब्यूट डिरेक्टिव्ह यूज कसा करायचा ते पाहणार आहोत. तर ॲट्रिब्यूट डिरेक्टिव्हमध्ये आपण एनजी क्लास, एनजी स्टाईल यूज करतो. याचा मेन यूज हा UI डायनॅमिक किंवा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण केला जातो. CSS अप्लाय केला जातात. तर आता इथे तुम्ही बघू शकता की HTML मध्ये इथे लिस्टमध्ये जो एनजी क्लास यूज केलेला आहे स्टेटससाठी. तर जर पेंडिंग असेल तर .cs फाईलमध्ये आपण पेंडिंगसाठी ऑरेंज कलर दिलेला आहे आणि कम्प्लिटेडसाठी ग्रीन कलर दिलेला आहे. म्हणजेच काय, जर टास्क हे पेंडिंग असेल तर ते ऑरेंज कलरमध्ये दिसणार आणि जर टास्क कम्प्लिटेड असेल तर ते ग्रीनमध्ये दिसणार. ओके, तर याच्यामध्ये अजून एक मेन गोष्ट की अँग्युलरला हे बाय डिफॉल्ट आयकन्स माहिती नसतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला जर आयकन्स यूज करायचे असतील तर index.html मध्ये तुम्हाला फॉन्ट एसएमची एक लिंक ऍड करावी लागेल. तर याला आपण CDN म्हणतो. तर CDN म्हणजे काय असतं, तर इंटरनेटवर एक होस्ट केलेली लायब्ररी असते जी आपण आपल्या प्रोजेक्टमध्ये डायरेक्ट यूज करू शकतो. तर आता ही लिंक आपल्याला कुठून मिळणार, तर तुम्ही गुगलमध्ये सर्च केलं ना फॉन्ट असम CDN फ्री, तर तुम्हाला अशा प्रकारच्या लिंक्स भेटतील. तर यातली कोणतीही लिंक म्हणजे व्हर्जननुसारची लिंक असेल तर ती तुम्ही आपल्या index.htmlच्या फाईलमध्ये पेस्ट करायची, ज्याच्यामुळे तुम्ही फॉन्ट असमचे जे आयकन्स आहेत ते यूज करू शकता. आता इथे HTML मध्ये मी जर टास्क पेंडिंग असेल तर एक क्लॉकवाला आयकन यूज केलेला आहे, जे आपल्याला ऑरेंज दिसेल, कारण आपण CSS मध्ये लिहिलेलं आहे की पेंडिंग असेल तर ऑरेंज दाखव. सेम फॉर कम्प्लिटेड एक सर्कल दिसेल ज्याच्यामध्ये चेक असेल, म्हणजे ॲज अ कम्प्लिटेड मार्क असेल, तर तो आपल्याला ग्रीनमध्ये दिसेल. तर आता हे रन करून बघूया आपण. आता जो आपला टास्क आहे तो पेंडिंग ठेवूया, म्हणजे आपल्याला ऑरेंज दिसायला पाहिजे. आता इथे तुम्ही बघू शकताय की टास्क 1 आणि क्लॉकवाला एक सर्कल दिसतो आणि टास्क पेंडिंग आहे. तर अशा पद्धतीने आपण UI चेंज करू शकतो, म्हणजे टास्कच्या स्टेटसनुसार आपण UI डायनॅमिक बनवू शकतो युजरला समजण्यासाठी की बाबा पेंडिंग असेल तर कसा दिसणार आहे आणि कम्प्लिटेड असेल तर कसा दिसणार आहे. आता सेम तुम्ही कम्प्लिटेडसाठी सुद्धा ट्राय करू शकता. जर कम्प्लिटेड असेल तर आपण इथे काय दिलेलं आहे की एक सर्कल असेल आणि त्याच्यामध्ये चेक, म्हणजे हे एक आयकन आहे जे तुम्ही ते फॉन्ट ऑसम वाला यूज केला तर तिथे तुम्हाला भरपूर आयकन्स मिळतील. तर इथे आपण आता परत रन करूया. बरोबर, तर तुम्ही ते बघू शकताय टास्क 2 आणि कम्प्लिटेड, म्हणजे मगाशी जसा पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट दोन्ही पण स्टेटस, टास्कचे स्टेटस हे ब्लॅकमध्ये दिसत होते. तर हे युजर फ्रेंडली अट्रॅक्टिव्ह डायनॅमिक दिसण्यासाठी आपण ॲट्रिब्यूट डिरेक्टिव्ह यूज करतो. आता हे तुम्ही ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाईप शिकणार आहोत. अशाच ह्या कन्सेप्ट आपण एक एक कन्सेप्ट क्लिअर करत जाणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.